दौलत पाहिजे काहीच नाही. तुकोबाराय म्हणतात सांगतो, पण त्याकरिता बाईक व्हावं लागेल, त्याकरिता गरजवंत व्हावं लागेल. आणि गरजवंत झाला की मी काय सांगतो ते कळणार आहे. का? कारण त्या काळामध्ये सूर्योदय झाला आणि शस्त्र हातात घेतलं, सूर्यास्त झाला आणि शस्त्र खाली ठेवलं की त्याला वीर म्हणायचे. पण सूर्यास्त झाल्यानंतर ज्यानं शस्त्र हातात घेतलं आणि सूर्योदय झाल्यानंतर खाली ठेवलं त्याला दरोडेखोर म्हणायचे. तुकोबाराय हेच सांगणार होते, पार्था उचली व गांडीवा बेशक बर्मी वार करी, दुष्टांना वदन्या हुनीना दुसरा उत्तम धर्म करी. बाप्याच्या पितराला मारायचं असेल तर मारणं हाच धर्म. म्हणून अगोदर पायीक व्हावं. पायीक तो जाणे पायकीचा. जर सत्यात उतरायचं असेल तर लग बग ठाव चोर वाटा. या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये चोर वाटा माहित असलेली चपळ माणसं तुम्हाला शोधून काढावी लागतील. या चपळ माणसाच्या हातून काय करायचंय तर दुसऱ्या चरणात आपण पुन्हा असा शत्रू तुमच्या अंगावर चालून नाही आला पाहिजे. म्हणून शिवाजी महाराजांच्या इतिहासाची पानं उलगडून बघा. एकच औरंगजेब, एकच शाहिस्ता खान, एकच अफजल खान, एकच सिद्धी जोहर. पुन्हा कोणी त्यांच्या वाट्याला त्या पद्धतीने गेला नाही. प्रत्येकानं प्रयोग करून पाहिले. आपणारा कोणी ठकावे आणि म्हणून तो औरंगजेब म्हणायचा, या खुदा अरे दुश्मन दिया तो कैसा दिवा, दिवा जैसा ना मरता है ना मारता है ना मरने देता है. शिवाजी महाराज आग्र्याला गेले. आग्र्याला त्या औरंगजेबाचा 50वा वाढदिवस आहे आणि आग्र्यातले लोक त्याच्या वाढदिवसाला नाही, आग्र्याच्या रस्त्याला दुतर्फा उभे आहे. आणि शिवाजी महाराजाला पाहून ती लोक म्हणतात, कारण ही इतिहासात काफिया खाननं आपल्या आलमगीर नावाच्या ग्रंथात लिहिलं आहे, काफर शिवा को देखकर आगरा की जनता कह रही थी या खुदा क्या नूरानी सूरत. काश खुदा दिखाई देता तो शिवा का चेहरा और खुदा का चेहरा एक दूसरे में मिल जाता है. दूसरों की बहू बेटियों की इज्जत करने वाला राजा अभी तक कहीं सुनने के लिए नहीं मिला था, लेकिन ये शिवा है. वाह क्या नूरानी सूरत है. इतका सुंदर चेहरा आहे कुणी महाराजांचा. आग्र्याला जातो महाराजांना आणि आग्र्याला औरंगजेबाची बहीण महाराजाला बघून औरंगजेबाकडे जायचे आणि म्हणायचे, आलमगीर अब ऊंट पहाड़ के नीचे आया है, शिवा को छोड़ना नहीं, शिवा को मार दो. आणि शिवा असा आहे की त्याला धरताही येत नाही, धरलं तर चावतंय, सोडलं तर पळतंय. आणि रात्रंदिवस तिचा एकच दोष आहे, आलमगीर अलंपना शिवा को छोड़ना नहीं है. एक दिवस यानं म्हणाव, क्या भक्ति है, क्या भक्ति है, मेरी बच्ची को उठा कर ले गया था शिवा. कारण जेव्हा महाराजांना शाहिस्ता खानाला अद्दल घडवली तेव्हा हिची मुलगी गायब झाली होती. नीला वाटायचं शिवाजी घेऊन गेले. क्या भक्ति है, अरे शिवा किसी पराई औरत को उठाकर ले गया, ये हो नहीं सकता. और यही तो मुसीबत की जड़ है. सूरज पूरब से उगना छोड़कर पश्चिम से उगने लग जाएगा, जमीन आसमान एक हो जाएंगे, लेकिन शिवा किसी औरत को उठाकर ले गया, ये हो नहीं सकता. और यही तो मुसीबत की जड़ है. आपको मैं यूं मार सकता हूं, शिवा को मैं यूं मार सकता हूं, लेकिन शिवा ने जो सोच दी है उस सोच को पूरी मुगलिया सल्तनत भी नहीं मार सकती है. म्हणून लक्षात ठेवा, तरण्यावांड पोरांना आजही येरवडा जेलमध्ये जाऊन तिथं सगळे भाई आहेत एका बराकीमध्ये. तर त्यांना विचारलं तुम्हाला कोणता देव आवडतो, ती म्हणते शिवाजी महाराज आवडतो. भाई एकमेकाचे कोथळे काढतील, ते शोधतायत, प्रयोग करतायत की कोणाच्या पोटात अफजल खान, म्हणून ते प्रयोग करतायत आणि येरवडा जेलमध्ये जाऊन चिंतन करतायत. आता आमच्या पोरांना विचारलं काय व्हायचं, आमचे आदर्श नाही त्यांना. 11वी-12वीच्या पोराला आदर्श नाही, काय जगणं म्हणावं का. तंबाखू जमाना, पार्ट्या जमाना, हॉटेलचा जमाना, खटकन जमाना, खुटकन बी जमाना. पगार घेता कशाला,
एकानंतर म्हणा इनकी जिंदगी जिंदगीच नाही रही, बंदगी बन गई है. आपल्याला फक्त वाटतं एन्जॉय. जेव्हा किडण्या फेल होतात तेव्हा मरतोकड्यासारखा होतो. जेव्हा तंबाखू खाऊन गाल सडतात आणि सून चपात्या फेकून मारती, नातू रडायला लागतो तेव्हा सून म्हणती शेतातला भप्पा दाखवू का तुला. सांगा या बायांनो, आपल्या लेकराला अगोदर देव कळतो का भूत कळतो. बरोबर 1.5 वर्षाचं पोरग त्याला देव कळाला, पण भूत मात्र कळतं. कोण सटवीन येते त्याला भूत सांगायला. आपल्या घरात देव घर आहे का भूत घर आहे. संस्कार आपले असतात, पण हिला त्रास व्हायला लागला की बाप्पा. आणि एक दिवस बापच त्याच्या पुढे येतो आणि पोरग रडायला लागतं. त्याला वाटतं बाप्पा आला का काय. उजेडातली दिशा. लक्षात ठेवा, संस्कार आपण आपल्या लेकरावर काय करायचे. आईनं तर केलेच होते, पण सद्गुरु तुकोबारायांनी सुद्धा बाळाराजांना सांगावं, बाळाराजे आपण सुरक्षित राहायचं, समोर ज्याला फसवायचं त्याचं सर्वस्व हिरावून घ्यायचं. पण हे करत असताना येऊने दे लाग लागूने दे माग. ज्या मार्गाने तुम्ही जाणार आहात तो मार्ग कुणालाही कळून देऊ नका. आपल्या सद्गुरूंच्या विचारावर शिवाजी महाराजांची काय निष्ठा म्हणावी मायबापांनो. 400 वर्षानंतर सुद्धा शिवाजी महाराज आग्र्यातून कोणत्या मार्गाने आले ही जगाला माहिती नाही. का? कारण शिवाजी महाराजांना मदत करणारी ही सगळी गोरगरीब जनताच होती. आणि असा राजा आपल्या मुलखामध्ये जन्माला आला, जो आपल्या रयतेला भगवंत मानायचा, देव मानायचा. म्हणून बाळराजे ज्या मार्गाने जाल तो मार्ग कुणाला कळता कामा नये का. कारण त्यांच्या घरादारावरून गाढवाचे नांगर फिरवल्या जातील बाळराजे. म्हणून येऊने दे लाग लागूने दे माग. आणि एवढं जर तुम्हाला कळत आलं बाळराजे, पायी का त्या जगस्वामी. असं म्हणतात की व्हिएतनामचा राष्ट्राध्यक्ष आला आणि आपल्या लोकांनी त्याला ताजमहल दाखवला. त्याने जर ये क्या है, ये क्या है, क्या दिखा रहे हो क्या. बोले ताजमहल है. ताजमहल नहीं, कौन सा मंदिर है. क्या नहीं. बोले ये दफन भूमि है. बोले अरे ये मत दिखाओ, या तो हमारे लोग मर जाएंगे. कुछ लेने लायक जो था वो दिखाने के लिए लेकर जाओ. कौन सा. त्याला रायगडावर यायचं होतं आणि तिथं हेलिपॅड बी नव्हतं, काहीच नव्हतं. लक्षात ठेवा, अख्खा राजस्थान फिरा, सोन्याचे आणि काचेचे महल तुम्हाला पाहायला मिळतील, पण करंटेने विधवा वाटतात. तोरण्यावर या, फक्त भिंत दिसेल, पण तोरणाचा इतिहास, तिथला एक प्राचीन दगड सुद्धा तुम्हाला जिवंत करून दाखवेल. ही ताकद आपल्या शिवरायांची. म्हणून शिवाजी महाराजांना तुकाराम महाराज सांगत होते, बाळराजे राज्य रयतेच आहे, तिच्या केसालाही धक्का लागता कामा नये. तिच्या घरादारावरून गाढवाचा नांगर फिरवल्या जाईल. येऊन दे लाग लागून दे माग. पायी का त्या जगस्वामी म्हणून. अवघ्या जगाचे तुम्ही स्वामी होऊन जाल, पण हे स्वामी होण्याकरिता तुम्हाला माणसं मिळवावी लागतील. म्हणून औरंगजेबाचे इतिहासकार म्हणतात, या खुदा शिवा को फौलादी आदमी कहां से मिल जाते हैं. हमने धन देना चाह लिया नहीं, दौलत देनी चाहिए नहीं, वतन देना चाहा, कमबख्त बिकते ही नहीं है. तानाजी ऐसाजी सुख बड़े थे, असे गाडगेच्या गाडगे भरून आणायचे. बोले ले लो ले लो ले लो. यांनी म्हणावं सोने रुपये रामा. परेशान होते ते. 12 मावळातला माणूस असा घडत होता. लक्षात ठेवा. कारण औरंगजेबाला कळत नव्हतं, कारण त्यांनी गाथा कधी वाचली नव्हती. जो गाथा वाचत नाही मग तो कोण. औरंगजेबच ना. आपल्या गावात सर्वे केला तर सगळीच औरंगजेब निघतील का काय याची भीती मला वाटते. गाथा वाचायला ना आंघोळीची गरज नाही. लक्षात ठेवा. मन चंगा तो कुटोत नाही गंगा इथं म्हटलं कोण नाही. निर्मळ जीवन काय करील साबण. आयुष्य सुंदर ठेवा, स्वच्छ ठेवा, साबणीची गरज पडू नये. रामायण शिवरायानं कोणता परफ्यूम वापरला असेल. आपल्याकडे संध्या स्नान होतं, ते तर मरूनच गेला. आता सकाळचं स्नान जे आहे ते सुद्धा 12-1 ला व्हायला लागलं. आपला चिरंजीव उठतो आणि शेजाऱ्याला म्हणतो, काय चाललोय 11 वाजता. अरे तुझ्या फोनातला फेस कोण तिकडे उलट्या व्हायला दुसऱ्याला.
नाही, रात्रभर खूप जागरण झालं. काय केलं स्वामी तुम्ही असं? नाही, मोबाईल बघत होतो. मोबाईल एवढं भयंकर निघालंय. आपण हे जे समोर वारकरी बसलेले आहेत ना, मोठे भाग्यशाली आहोत. या भारतातली आपण एकमेव पिढी आहोत की ज्यांना कबड्डी, खो खो, सुरपाट्या, सुरपारंब्या हे खेळ माहिती आहेत. आता आपल्या येणाऱ्या वंशाच्या टेम्यांना म्हटलं ना, त्याला मोबाईल द्या, ते 4 दिवस कणत कुठं उठत नाही. आणि त्याच्या हातात पुस्तक द्या, ते लगेच झोपी जातो. त्याला मला पुस्तकाचा वास कधी घेतलाय का तू? पुस्तकाचा वास? हो, कोऱ्या पुस्तकाचा वास सुद्धा गुलाबाच्या फुलासारखा येतो. हे आपल्या पोराला माहितच नाही. आपल्या पोरांना गुलाबाचं फुल माहितीये, पण त्या फुलाला काटेच नाही. आणि ज्या गुलाबाला काटे होते ते जातीवंत होतो, आणि त्याला फुल आहे पण काटे नाही, ते संकरित निघालं. सगळे हायब्रिड निघाले. इथं बीडला कीर्तनाला आलो होतो. 75 बाबाच्या रामूल बाबाला भेटून तरी जावं. ती मॅगी खात होती. मॅगी खात होते. मॅगी खाली ठेवून 32 वेळा चावी लागत नाही. ती गिळावी लागते. अर्धी ताटात, अर्धी होटात, अर्धी पोटात. आम्ही बघतोय. आणि बाबा सुनेला आवाज देतात, स्वाती मॅगी खरट झाली बघ. सून पळत पळत यायची, लेकाच्या ताटातलं खाऊन बघायची, म्हणायची दादा कसली खरट होते, चांगली आहे की. जाग्यावर उदय. शिवाजी महाराज उगाच निर्माण होत नाही. नुसती तलवार बघितली तो पोराचा बीपी वाढला. एवढी मोठी तलवार शिवाजी महाराज होती, त्याचाच बीपी वाढला. गडावर चढ म्हटलं की ते म्हणतो गडावर. तिथं काय आहे? मी तर युट्यूब वर सगळंच बघितलंय. पण तुला युट्यूब वर चपाती दाखवतो, भाजी दाखवतो, खाऊन टाक. तुकाराम महाराजांना सांगावं, बाळामध्ये जगाचं स्वामी होण्याकरिता पाईक मिळवावे लागतील, मावळे बोलावे लागतील. ते मावळे ते 4थ्या चरणात. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये ज्यांना निष्ठावंत माणसं गरिबीतूनच मिळतात. लक्षात ठेव की जिवंत आहे ती गरीब माणसामध्येच आहे. त्याच्या हाती आलेली अर्ध्या भाकरीतला अर्धा तुकडा तो आपल्या सोबत्याला दिल्याशिवाय राहत नाही. आणि पुण्यामध्ये 1 BHK 2 BHK मध्ये राहणाऱ्या शेजारचा मेला तर हे म्हणतो मी पिक्चरला चाललोय. मी तो दुश्मन जरी मेला तरी तो गावात शेतामधला आऊत तसंच सोडतो. संस्कार महात्मा गांधी काही वेळे नव्हते. गावाकडे चला का म्हणायचे? धर्म आणि संस्कार फक्त गावातच जीवन, गावातच आहे. पुण्याला अशा साड्या शिवून घ्यायला लागल्यात ताई, याच्यासारखं दुर्दैव दुसरं नाही. आपण साड्या शिवायच्या, आपण धोत्रे शिवायचे, इंग्रजांनी धोत्र घालायचे का? येऊ दे ना वाकडं तिकडं. बावळ महाराजांना कॉलेजमध्ये गेल्यानंतर धोतर घालावं, पोरानं फॅन 5 वर करावा. त्यांना वाटलं बघू यांच्या धोतराची आंब्रेला होती का काय. ती वारकऱ्याचं धोतर आहे. महाराज पिटल पण धोतर पिटत नाही. लक्षात घ्या, वारकऱ्याचे. आपली परंपरा. व्यंकय्या नायडूंनी कधी, पी चिदंबरांनी कधी जीन्स पॅन्ट आणि टी शर्ट घातलेलं बघितलं? तुकाराम महाराजाच्या अभंगामध्ये उल्लेख आहे. लीती विजार कातरी. तुकाराम महाराजांना 400 वर्षापूर्वी सांगून ठेवलं. म्हणजे याचा अर्थ मी तुम्हाला म्हणत नाही, लक्षात ठेवा. नाही जरी धोतर घातलं तर धोतरातल्या माणसासारखे चांगले वारकरी विचार ठेवा. त्याला काय होतं? शबरीनं कितीदा आंघोळ केली ही देवालाही माहिती नव्हतं. पण शबरीचं हृदय इतकं प्रेमळ होतं की देवानं तिची उष्टी बोरं सुद्धा खावी, लक्ष्मणाला सुद्धा पावलं नाही. एवढं ते विचित्र दिसत होतं. पण देव भावाचा भुकेला. लक्षात ठेवा. पण शिवाजी महाराजांना विचार पाहिजे. लगाया डीजे, नाचता येईना, अलीकडे आला, पलीकडे आला, अंधारात गेला आणि जोरात टाकली पॅक. मग मात्र याच्यातलं तांडव काही थांबा. विकृती आहे, विकृती.
नाचायचं तुमच्या लग्नात नाचा, काय नाचायचं, 4दा लग्न मोडू द्या पण नवरदेवाला मनसोक्त नाचू द्या. पूर्वी आपली नवरी तरी बरी होती, आता रील्स मुळे ती बिघडली. ती तलवार काढून घोड्यावर बसून आडवी तिरवी करायला लागली, शिट्टी बिट्टी वाजायला लागली. रील्सला किती आले, एक नवरदेव 6.5 फुटाचा होता, म्हैस होती 6 फुटाची. म्हशीच्या खाली झोपला रील काढायची म्हणला, तेवढ्यात म्हशीनं पाऊस पडला आणि चेहऱ्यावर पडला. रील्स एवढं व्हायरल झालं नाही का. मी म्हणलो आता स्थळ बघणारा पोरीचा बाप लय डिमांड आलंय, लक्षात ठेवा. पर्याय उरले त्यांच्याकडे कोणता, आणि ज्यांच्या घरात मुली जन्माला आल्या त्यांना लगेच मुंगळे चिटका लागले. कस काय त्यांचं बरं आहे का, बरं वाटतंय का. या मुंगळ्यांना अजिबात भाव देऊ नका. यांच्या लेकरा बाळाचे अकाउंट तपासून बघा फेसबुकचे. ज्याचं पोरग कीर्तनात येऊन बसणार आहे, ज्याचं पोरग पंक्तीत म्हणणार आहे, आणि असा रील्स जर एखाद्याने काढली तर तो गावातला माणूस म्हणतो त्याच्या बापाचं आपलं अजिबात जमत नाही. पण पोरग धुतल्या तांदळासारखा. पूर्वीच्या बापाला आता प्रॉपर्टी नको, प्रॉपर्टी नको, कारण कोरोनानं सांगितलं प्रॉपर्टी असली तरी तुम्ही वाचत नसता. जे पंचेंद्रिय रूपी प्रॉपर्टी तुम्हाला दिलेली आहे ती जर 52 कशी असेल तर माणूस जिवंत राहतो, लक्षात ठेवा. आपल्या विषयावर तुकोबाराय म्हणतात, बाळराजे ऐसे जन केले पायिके पायिक जया कोणी भीक न घालती. अशी माणसं मिळवा की जे तुमचा जीवाला जीव देण्याकरिता तयार असतील. विशाळ गडावरून सही सलामत राजगडावर आले आणि एवढी काय म्हणावं बाळराजे आपल्या लाल महालामध्ये पेटोळा घालून बसलेल्या आपला स्वराज्य उद्ध्वस्त केलाय. बाळराजे आया मायांच्या बुद्धल्या दरम्यान बाळराजे राजानं पद्मावती मागीवर यावं देऊकडे पाहावं. आपण कोणी थकावे आणि घ्यावे सकाळी काही त्या सापाला आता धडा शिकवायची परत कोणी माझ्या आणि हेर येणार बातम्याकडून तुंबडीवाल्याचं उदाहरण केलं. त्या काळामध्ये जगातलं सर्वात पावरफुल हेर खातं म्हणजे शिवरायांचं. औरंगजेबानं काय खाल्लं हे महाराजांना 15 दिवसात इतिहासकार म्हणतात. शिवापूरचे साहेबजी नाईकाचा माणूस निघाला आणि त्यानं इथं म्हणून माहिती करून आणली पुण्याची. आपल्या लोकांना येऊन सांगू लागला लग्न ठरलाय दिवस तर आपण मिळतात. हे लग्नाला चाललं तुम्ही लग्नाला कसं निघायचंय बघा लेकराला कामाला नोकरी घ्या करायला सांगू घ्या झाडाला लेकर खावाला नोकरी करायला महाराजांचं डोकं फिरवायचं काय हेर खात्याची भाषा आहे.
प्रभाचा खांबाला नवरी या झाडाला लेकरं म्हणजे जनावरं आणि नवरी म्हणजे संशय आणि नाही जमलं तर मळ्यावाला आणि त्याच्यात संशयी खोकार चला आणि आता निमुळती दारी आहे, चंद्रकोर लावलेली आहे, कानामध्ये कुंडल आहे आणि मस्तकावर मुंडा असं बांधलेलं आहे. इंद्राला ही लाजवेल असं रूप त्या वरबापाचं सजलेलं आहे. घोड्यावर मान टाकावी वराड्यानं निघावं हे त्या मुठा नदीच्या किनारी आले. महाराष्ट्रामध्ये अनेक लोकांनी आपल्या क्षेत्रात काम मोठं केलेलं आहे. महाराजांनी सांगितलं त्यांची भाषा तर आपली मराठवाडीच वाटते मला. कुठले ते त्यांचं गाव मला माहिती नाही, परंतु मराठवाड्याने महाराष्ट्राला खूप मोठं दिलेलं आहे. त्यांनीच भाषणात सांगितलं ज्ञानेश्वर, नामदेव महाराज, एकनाथ महाराज, स्वतः छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊ हे सगळी महाराष्ट्राला नाही देशाला देणगी या मराठवाड्याने दिलेली. आणि त्यामुळं मराठवाड्यामध्ये वारकरी संप्रदायाचं खूप मोठं काम आहे. मध्यंतरी एकदा ABP चॅनलचे माझे मित्र आहेत, ते त्यांना घेऊन आता मी पंढरपूरच्या वारीला गेलो होतो आणि माझं तिथे एका दिंडीला जेवण असतं. तर दिंडीचं जेवण झाल्यानंतर बरेच आम्ही मीडिया चॅनलचे लोक पंढरपूरमध्ये घुसल्यानंतर त्यांनी एक सॅम्पल सर्वे केला की यावर्षी पंढरपूरला सर्वात जास्त कोणत्या जिल्ह्यातून लोक आले आहेत. जवळपास त्यांनी 2000 लोकांना विचारलं, त्यातले 900 लोक बीड जिल्ह्यातले होते. म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये एवढे गड आहेत, एवढे मठ आहेत, एवढे महाराज मंडळी आहेत. आळंदीला गेलो आणि सहज एखाद्या कोपऱ्याला उभं राहिलो आपण तर लहान लहान मुलं भेटत असतात आणि ते आपलं ओळखतात आणि त्याला विचारलं गाव कुठं, तो म्हणतो मी पिंपळनेरचा आहे, कोणी म्हणतो मी वडगावचा आहे, कोणी म्हणतो टाकळीचा आहे. असं वारकरी संप्रदायाचं मोठं शिक्षण आणि त्याची आस्था या बीड जिल्ह्यातील लोकांना आहेच आणि त्याचं पालन ते करत असतात. जास्त मी लांबवत नाही. बराचसा अशोक डोके हा एक उत्तम शिक्षक आहे. तो गणिताचा विषय एवढा सुंदर शिकवतो की त्याच्याकडं अनेक गावचे मुलं ट्युशनला येतात. म्हणजे वारकरी संप्रदायाचे कोणी कुठल्या दिंडीवाला आला आणि त्यांची जर गैरसोय असली, वारीच्या काळात कार्तिकेला आषाढीला लोक इथूनच बरेच जातात आणि त्यांना समजलं की या दिंडीला जरा जेवणाची पंचायती या डोके लगेच पुढे सरसवणार आणि जेवणाची सोय करणार. असं एक त्यांनी वाहून घेतलेलं हे कॅरेक्टर आहे आणि मोठा खर्च तो करत असतो. मी तर त्याला कधी कधी म्हणतो असं जर लोकांची मदत घेत जा, तो इतका खर्च करतोय हे कसं व्हायचं. शाळेमध्ये शिकवत असताना सुद्धा एखाद्या मुलांच्या अंगावर जर फाटके कपडे त्यांनी पाहिले, जेवढ्या मुलांच्या अंगावर फाटके कपडे त्यांना तो दुसऱ्या दिवशी बरोबर नवीन ड्रेस घेऊन जातो, त्यांना तो ड्रेस देतो. असं काम फार क्वचित लोक करतात. हा अशोक डोके हा एक उत्तम माणूस आहे, उत्तम शिक्षक आहे, वारकरी तर आहेच आणि पंढरपुराच्या पांडुरंगाला नेहमीच जाणार आहे, वारीला जातो. त्यापेक्षा लोकांची वारी तो चांगली करतो. शाळेतल्या मुलांना खूप चांगलं शिक्षण देतो. जिथं कुठं कमी असेल, ज्या शाळेवर तो असेल तिथं तो धावून जाणार. मुलांना पेन नसेल तर जाऊन पेन देणार, वह्या देणार, पुस्तकं देणार, कपडे देणार. एखाद्या खेळाला निवड झाली तर पैसे नसले तर ते खेळाडूचे पैशाची खर्चही तोच देणार. एवढं काम करणारा हरवणारी माणूस या ठिकाणी आपल्याकडे आहे. त्यांनी हे कीर्तन महोत्सव आयोजित केलेला आहे. मी आता यादी वाचली, बऱ्याच लोकांनी पंक्ती घेतलेल्या आहेत, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आणि आजच्या कार्यक्रमाला महाराज आपण आलात, सुंदर असं शिवचरित्र आपण सांगितलेलं आहे, त्याबद्दल मी आपले आभार मानतो. आणि माझे दोन